नमस्कार मित्रांनो, सध्या कारसेवक हा शब्द कोणाला फारसा परिचित नाही, पण 1992 मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते. आता ही कारसेवा कोणी केली? कोण होते हे कारसेवक? का केली कारसेवा? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. तर मग चला जाणून घेऊया. त्याआधी जर आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारसेवा म्हणजे काय? मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही, हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे. कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आहे आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहे. निस्वार्थीपणे रेल्वे, बस, गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलीस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवल्या होत्या. त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते. बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्येच्या परिसरात होते. लाखो कारसेवकांनी राम मंदिर निर्माण आंदोलनात सहभाग घेतल्याचे म्हटले जाते. कारसेवक या शब्दातील कारच आपण समजतो, पण त्या कार वाहनाशी अजिबात संबंध नाही. मुळात कारसेवक हा संस्कृत शब्द आहे. यामध्ये कार म्हणजे कर आणि सेवक म्हणजे सेवा देणारा. जी व्यक्ती निस्वार्थी भावाने सेवा देते आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पाऊल उचलते त्यांना कारसेवक म्हणतात. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला कारसेवक या शब्दाचा अर्थ समजला असेल. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.